एक महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडे अजितदादा यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर सध्या दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, आज वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे, हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यानंतर धनंजय मुंडे अजितदादा यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। आज अनेक मोठ्या घडामोडी झालेल्या आहेत। थोड्याच वेळात देवगिरीवरील बैठकीला सुरुवात होणार आहे, ही आताची महत्त्वाची बातमी। मंत्री धनंजय मुंडे हे देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। कुणाचीही गय केली जाणार नाही, ज्यांचे धागेदोरे या तपासात समोर येतील त्यांच्यावर कारवाई होणार, अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिली होती। आता धनंजय मुंडे हे अजितदादा यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। अजून ही बैठक सुरू झालेली नाहीये, मात्र थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। धनंजय मुंडे हे अजितदादा यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल। एकीकडे वाल्मिक कराडला लावण्यात आलेला मकोका, या संदर्भात काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अक्षय, ही भेट नेमकी कशा संदर्भात, काय सविस्तर अपडेट? ऋषाली, खरं तर धनंजय मुंडे हे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आहेत आणि आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी सर्वच पक्षातील मंत्र्यांची जी आहे ती दर मंगळवारी नित्यनियमाने बैठक जी आहे ती अजित पवार बोलवत असतात। त्याच बैठकीकरता आता धनंजय मुंडे जे आहेत ते देवगिरी या निवासस्थानी पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतं। परंतु धनंजय मुंडे यांचे अगदी निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आणि खंडणीच्या या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता मकोका लावण्यात आलेला आहे। त्या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात काही चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये होते का? धनंजय मुंडे आणि अजित पवार अत्यंत महत्वाचं आहे, कारण की सातत्यानं वारंवार धनंजय मुंडे यांच्याकडनं वाल्मिक कराड यांच्या संदर्भात वक्तव्य करत असताना तो आपला जवळचा कार्यकर्ता आहे अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे तो धनंजय मुंडे हे सातत्यानं करत होते। त्यामुळे ही सगळी कारवाई अर्थात मकोकाची कारवाई झाल्यानंतर आता हे या दोन्ही नेत्यांची भेट। नक्कीच, धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।